आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी। 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचं प्रकरण, सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून वॉरंट जारी। छगन भुजबळ आणि दरेकरांचं रक्त एक वाटतंय। भुजबळांची भाषा देखील तशीच आहे। फक्त माझं उपोषण संपू द्या, मग सगळ्यांचा हिशेब करतो, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंनी अहंकारातून बाहेर यावं, याला त्याला बघून घेतो असं म्हणायला जरांगेंनी लायसन्स घेतलंय का? प्रवीण दरेकरांचा सवाल। जरांगेंनी मला बिननथीचा नाचा म्हणलं, मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसेल, दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाचं मनोज जरांगे यांच्याकडून स्वागत। मराठ्यांना आरक्षणही फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात, जरांगे यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं 11 ऑगस्टला जरांगे यांच्या शांतता रॅलीचं आयोजन। सारसबाग इथून रॅलीला सुरुवात होणार। जरांगे अलका टॉकीज चौकामध्ये सभा घेणार। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती। 25 जुलैपासून आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 29 जुलै तर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी 30 जुलै रोजी होणार। दोन्ही प्रकरणी वकिलांकडून प्रकरण मेन्शन। नरहरी झिरवळ यांच्या मुलाची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। नाशिकमधील जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 10 चेहरे निर्माण झाले आहेत। बावनकुळेंची महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका, तर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही स्पर्धा नाही, बावनकुळेंचं वक्तव्य। अमोल मिटकरींनी ट्विट न करता अजितदादांशी बोलायला हवं होतं। मिटकरींच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मिटकरींनी विखे पाटलांच्या कारभारावर व्यक्त केली होती नाराजी। महायुतीमधील नेत्यांवर आरोप करणं योग्य नाही। अमोल मिटकरींनी अजित पवार यांच्याकडे भूमिका मांडावी। तुमचं नाव अमोल, तुमची वक्तव्य देखील अनमोल असावी, प्रवीण दरेकरांचा मिटकरींना सल्ला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सर्व जागा लढणार। मनसेचे नेते वैभव खेडेकर यांची घोषणा। राज ठाकरे 1 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। राज ठाकरे यांनी 25 जुलैला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला। 25 जुलैला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन। आगामी विधानसभेबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता। पुण्यामध्ये 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांचा मेळावा। मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवार यांच्यावर टीका करतात आणि अजित पवारांच्या पक्षाला मूग गिळून गप्प बसावं लागतं। धड बोलता येईना, सांगताही येईना अशी अजित पवार गटाची अवस्था, जयंत पाटलांचा टोला। अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं नावच बदलून टाकलं। अजित पवारांनी माझी लाडकी बहीण असं नाव केलं। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, तर योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण। साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुती सरकारकडून दुजाभाव। फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना थक हमी दिली जाते, शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन। दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। अर्थसंकल्पामध्ये भेदभाव केल्याचा विरोधकांचा आरोप। अर्थसंकल्पामध्ये नव्या आयकर प्रणालीमध्ये बदल। 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, मात्र 3 लाखापासून 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लागणार। 7 ते 10 लाखापर्यंत 10% कर भरावा लागणार। स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000वरून 75,000पर्यंत वाढवली। पेन्शनची मर्यादा देखील 15,000वरून 25,000पर्यंत वाढवण्यात आली। याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होणार, निर्मला सीतारामन यांची माहिती। केंद्र सरकारकडून बिहारला विशेष पॅकेज। बिहारमध्ये रस्ते बांधणी करण्यासाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद, तर बिहारमध्ये नव्या मेडिकल कॉलेजची देखील घोषणा। आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार निधी देणार। आंध्र प्रदेशला 15,000 कोटींचा निधी दिला जाणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळणार, बजेटमधून मोठी घोषणा। शेतीसाठी 1,52,000 कोटींची तरतूद। नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न। शेतमाल वाहतुकीसाठी साखळी उभारण्यात येणार, बजेटमध्ये घोषणा। देशामध्ये मोबाईल उत्पादन वाढवण्यासाठी करांमध्ये सूट। मोबाईल फोन, मोबाईल चार्जरच्या किमती 15% कमी होणार। कॅन्सरच्या 3 औषधांवरील आयात शुल्क हटवलं। कॅन्सरचं औषध स्वस्त होणार। 3 औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही। अर्थसंकल्पामध्ये सौर ऊर्जा पॅनल, विजेच्या तारा स्वस्त, तर वैद्यकीय विभागामध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे मशीन देखील स्वस्त होणार।
लिथियम आयन बॅटरी स्वस्त होणार, इलेक्ट्रिक वाहनांना फायदा, इलेक्ट्रिक वाहनं आता स्वस्त होणार. सोने चांदीचे दागिने स्वस्त होणार, सोनं चांदी आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी हटवली. सोनं चांदीसाठी 6% तर प्लॅटिनमसाठी 6.5% कस्टम ड्युटी हटवली. देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प, तरुणांना अमर्याद संधी देणारा आणि मध्यम वर्गाला ताकद देणारा हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची बचाव अर्थसंकल्प. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पामध्ये कोणताही दिलासा नाही, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जोरदार टीका. सर्व घटकांना न्याय देणारा आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नरेटिव्ह सेट करत आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकांवर जोरदार निशाणा. अर्थसंकल्पानंतर महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन. आजचं बजेट म्हणजे पंतप्रधान सरकार बचाव योजना, ठाकरेंच्या चतुर्वेदी यांची टीका. अर्थसंकल्पामध्ये लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश, मात्र महाराष्ट्र परका का? सर्व राज्यांना समान अधिकार मिळावा, सुप्रिया सुळेंचा निशाणा. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काहीच नाही, सत्ताधारी खासदार राज्यासाठी काहीही आणू शकत नाहीत, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. पंजाबमधील खासदारांची संसदेबाहेर घोषणाबाजी. अर्थसंकल्पामध्ये पंजाबचं नाव एकदाही न आल्यानं खासदार नाराज. बजेटमध्ये बिहारला रस्त्यासाठी 26,000 कोटींची तरतूद, तर अन्य अनेक कामांसाठी बिहारवर निधींचा वर्षाव. रत्नागिरीच्या खेडमधील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये गॅस गळती, 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास. महिन्याभरात दुसरी घटना, ग्रामस्थ संतप्त. बनावट कागदपत्रांचा वापर करत महिला पाकिस्तानात जाऊन आली. बनावट दस्तावेज आणि पासपोर्ट वापरत मिळवला पाकिस्तानचा व्हिसा. ठाण्यातील घटना, महिलेविरोधात गुन्हा दाखल. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल. 2 वेळा समन्स बजावलं, व्हॉट्सअपवर समन्स पाठवलं तरी देखील पूजा खेडकर यांचा रिप्लाय नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पवार गटाचे अजिंक्य नाईक विजय. 107 मतांची आघाडी घेत अजिंक्य नाईक यांच्याकडून संजय नायकांचा पराभव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा 29 जुलैला मुंबई दौरा. महाराष्ट्र विधिमंडळाकडून उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट भाषण आणि जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवलेल्या शिवकालीन वाघनकांचं विजयादेवी देसाई यांच्याकडून दर्शन. विजयादेवी देसाई या शंभूराज देसाई यांच्या मातोश्री. पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय नीटची फेरपरीक्षा होणार नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता. निलेश लंके भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक. भ्रष्ट पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लंकेंचं आंदोलन. अकोले तालुक्यातील कोतुळमधून निघालेला ट्रॅक्टर मार्च संगमनेरमध्ये धडकला. दुधाला 40 रुपये हमी भावासाठी शेतकरी आक्रमक. बार्टीच्या बाहेर विद्यार्थ्यांचा ठिय्या. बार्टीचे एमफिलचे 194 विद्यार्थी 2018 पासून फेलोशिपच्या प्रतीक्षेत. 33 कोटी रुपये निधी मंजूर होऊन देखील विद्यार्थ्यांना पैसे मिळाले. रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी. कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या नागरिकांनी घेतला पुराचा धसका. गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू. कृष्णा नदीची इशारा पातळीच्या जवळ. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले. धरणामधून 3,50,524 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे वारणा धरणाचे 2 दरवाजे उघडले. वारणा नदीपात्रामध्ये 3,648 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. 7ही धरणांमध्ये 53% पाणीसाठा. मुंबईकरांना 192 दिवस पुरेल इतका पाणीसाठा. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. धरणातील पाणीसाठा 50%. नंदुरबारच्या खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी सरपंचासह ग्रामस्थांचं अर्धनग्न आंदोलन. शाळेची इमारत तब्बल 82 वर्ष जुनी असून देखील दुरुस्ती होत नसल्यानं आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळला जोडणारा रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला जोडणाऱ्या चांचवली घाटामध्ये दरड कोसळली. घाटामध्ये दगड कोसळून पडले असले तरी प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. वाहन चालकांकडून संताप व्यक्त. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील चिरडा धरण 100% भरलं. धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यातील
नकाने तलाव परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमाजवळ बिबट्याचा वावर, नागरिकांना सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरामध्ये 4,000ची घसरण, दर घसरल्यानं सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानात गर्दी. धुळे तालुक्यातील सांदेमध्ये कृषी विभागाकडून आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा, शेतकऱ्यांना शेतीशाळेत सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन. धुळ्यातील रावेर गावच्या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकानं जागा विक्रीमध्ये भ्रष्टाचार केला, सरपंच दीपाली देवरे यांचा आरोप. गडचिरोलीच्या दुर्गम भागामध्ये नेटवर्क अभावी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना अडचणी, अनेक भागामध्ये गेल्या आठवड्याभरापासून नेट आणि दूरध्वनी सुविधा खंडित. जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4,27,291 महिलांनी अर्ज भरले. तलाठी कार्यालयांसह सेतू सुविधांमध्ये आता महिलांची गर्दी कमी. जळगावमध्ये खानदेश सेंट्रल इथं राज्य खुल्या गटाच्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन तर्फे 25 ते 28 जुलै दरम्यान स्पर्धा होणार. जळगावातील बंद सिग्नलला फुलं वाहून प्रहार जनशक्तीकडून अनोखा आंदोलन, बंद सिग्नल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये शरद पवार गटातर्फे अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं, शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधात पवार गट आक्रमक. नांदेडच्या भोकर म्हैसार रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक, भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी. गडचिरोलीमधील पूर परिस्थितीची जिल्हाधिकारी यांच्याकडून हेलिकॉप्टरद्वारे पाहणी, प्रशासनाकडून उपाययोजना म्हणून स्थानिक स्तरावर बैठका. गडचिरोलीमध्ये वनगंगा, प्राणहिता, गोदावरी नद्यांची पूरस्थिती कायम, प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगडच्या महाडमधील काळ नदीवरील पूल धोकादायक अवस्थेमध्ये, पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्याचा निर्णय. अतिवृष्टीमुळे वर्ध्यातील धरती शिवारामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा, मोसंबीचं देखील नुकसान. पावसामुळे अमरावतीमधील चिखलदराच्या सौंदर्यामध्ये आणखी भर, परिसर हिरवाईची चादर तर दाट धुक्यांनी नटला. निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी. गोंदियाच्या जिल्हा परिषद इमारतीला गळती, कोट्यवधी रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचं. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये शेतकऱ्यांना 2 एकर मिरची उपटून फेकली. मिरचीवर 93,000चा खर्च, मात्र उत्पन्न केवळ 27,000चं निघाल्यानं शेतकऱ्याला संताप. टोमॅटोच्या दरानं 100 गाठली, पावसाळ्यामध्ये भाज्यांचे दरही गगनाला भिडले, नागरिकांच्या खिशाला मोठा फटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जनावरांच्या किमती वाढल्या. भूम तालुक्यातील वालवडच्या बाजारामध्ये शेतकऱ्यांची खरेदी विक्रीसाठी गर्दी. मुंबई नाशिक मार्गावरील घोटी टोलनाका परिसरामध्ये आंदोलक आणि प्रवासी महिलेमध्ये वाद, वाहनाची कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांवर देखील महिला भडकली. जळगावच्या जामनेरमधील डालकीची धार धबधबा प्रवाहित, निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची देखील गर्दी. धाराशिवच्या परंडा तालुक्यामध्ये उडीद पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची फवारणीसाठी धावपळ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे 10 कोटी रुपयांचं नुकसान, घरं, दुकानं आणि भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 82 गावातील 735 शेतकऱ्यांना फटका. महारेरामधील रिक्त पदं भरण्यासाठी मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, रिक्त पदं भरण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं नोटीस दिली.